हेच तुमचं जेव्हा तुम्ही ब्लाऊज करतात ना त्यावेळेस ह्या आउटलाईन मध्ये ह्याच्यावरतीच तुमचा लुक क्रिएट होतं. मग फिलिंग ते नंतरची गोष्ट आहे. तुमचा फ्लावर कधी किंवा फ्लावर किंवा लिप कधी उठून दिसणार जेव्हा तुमची आउटलाईन प्रॉपर असणार तेव्हाच म्हणजे त्याला लुक येत. त्याच्यामुळे तुमचं आउटलाईन परफेक्टच पाहिजे. त्याच्यासाठी तुमची नीडल स्ट्रेटच पाहिजे. सोडून घेऊ शकतो. त्याच्यामुळे हा फॅब्रिक काय झाला फाटला. तो फॅब्रिक फाटला नाही पाहिजे. एकदम हलक्या हाताने तुमचं काय पाहिजे नीडल फिरली पाहिजे. तुम्ही काय करता थोडीशी फिरवता त्याच्यामध्ये धागा अडकत नाहीये. नीडल प्रॉपर वरती येत नाही. पूर्ण नीडल फिरली पाहिजे. ही हाफ पूर्ण अशी हाफ फिरलीच पाहिजे. तुम्ही काय करता एवढीशी फिरवता पूर्ण रिटर्न मध्ये उलटी फिरवायला जाता म्हणजे काय होतं धागा इकडे स्प्रेड होऊन जातो. तो स्प्रेड नाही झाला. ठीक आहे. हे राहिलं नाही पाहिजे. हे राहिलं ना तर तुमचं थोडं फिनिशिंग मध्ये प्रॉब्लेम. धागा तुटला ना काय करायचं पुन्हा ह्याच्यात फर्स्ट लॉक करायची. ह्या स्टिचेस आहेत ना त्याच्यामध्ये फर्स्ट लॉक करायचं आणि मग तिथल्या तिथेच एंड लॉक करायचं. काही प्रॉब्लेम नाही. हां ह्याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इथे केलं ना ते ऍडजस्ट करू शकता. छान केलं. फक्त इकडे जरा हे जे आहेत ना अजून करायचं.